नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज शिकवणार आहे इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील पहिला पाठ गतीचे नियम, लॉज ऑफ मोशन या पाठाचा पुढील भाग. प्रथम बाळांनो, आपण पाठाचे मुद्दे पाहूया. आपण या पाठात गती म्हणजे काय, विस्थापन व अंतर म्हणजे काय, त्वरण आणि न्यूटनचे गतिविषयक नियम व समीकरणे एवढे भाग शिकणार आहोत. आणि यातले काही भाग शिकलेले आहेत. आपण मागील व्हिडिओमध्ये गती पाहिलं आहे, विस्थापन व अंतर पाहिलेलं आहे, त्वरण पाहिलं आहे, गतिविषयक समीकरणेही पाहिलेली आहेत आणि गतिविषयक काही नियम पाहिलेले आहेत. चला त्यांची आपण थोडी उजळणी करूया. मागच्या वेळेला आपण गतिविषयक पहिला नियम पाहिला, त्याला जडत्वाचा नियम असेही म्हणतात, ज्यामध्ये एक उदाहरण सांगितलं होतं की आपण ग्लासच्या वर पुठ्ठा ठेवला आणि त्यावर कॉईन ठेवलं, तर फक्त पुठ्ठ्याला तुम्ही बल लावलं तर कॉईन आपली स्थिती बदलत नाही जडत्वाच्या नियमाप्रमाणे आणि कॉईन ग्लासमध्ये पडतं. नियम असा आहे की जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीत सातत्य राहते, म्हणजे बदलत नाही. त्यानंतर आपण गतिविषयक दुसरा नियम पाहिला. गतिविषयक दुसरा नियम हा संवेग या नवीन राशीशी निगडित आहे. संवेग म्हणजे काय, कोणत्याही वस्तूवर जो वस्तूचा परिणाम एखाद्या दुसऱ्या वस्तूवर, एका वस्तूने दुसऱ्या वस्तूवर आघात केला, त्या आघाताचा परिणाम वस्तुमान आणि वेग दोन गोष्टीवर अवलंबून असतो. म्हणजे वस्तुमान जर वस्तूचं जास्त असेल, तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं, मोठा बॉल, क्रिकेटचा बॉल आणि प्लॅस्टिकचा बॉल, क्रिकेटचा बॉल जास्त लागेल, प्लॅस्टिकचा बॉल लागणार नाही. हे वेगावर अवलंबून आहे. बघा, थोडासा बल लावलं आहे तर म्हणजे काय होतं आहे, थोडासा वेग दिला आहे कमी हळूच तर तिथेच राहतो आहे, पण जोरात ढकललं आहे तर वेगाने जातो आहे. म्हणजे ही एक अशी राशी आहे संवेग की जी कोणावर अवलंबून आहे, बल आणि वस्तुमान यावर अवलंबून आहे. आणि नियमसुद्धा त्या राशीशी निगडित आहे की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. त्यावरून आपण संवेगाची व्याख्या केली आणि आपण काय पाहिलं, सूत्र पाहिलं आपण की वस्तुमान व वेग यावर अवलंबून असणारी ही राशी जी आहे संवेग, तिचं सूत्र आहे P = m×v. त्याचबरोबर आपण बल m×v यावरून आपण बल याची आपण व्याख्या आणि सूत्र तयार केलं होतं. बलाचं सूत्र आहे F = m×a. बलाची एककं आहेत SI पद्धतीमध्ये न्यूटन, kg/m/s² आणि जे CGS पद्धतीतले एकक आहे ते डाईन, g/cm/s². ही दोन एककं आहेत बलाचे. त्यावर आधारित उदाहरणही आपण पाहिले होते. आज आपण पाहणार आहोत न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. तिसरा नियम मला फार सोपा आणि मजेशीर नियम आहे. तुम्हाला इथे चित्रही दिसत असतील. ही दोन मुलगे बघा, हा एक खेळ आहे. एकमेकांच्या डोक्यावर बघा ते असं बास्केट टाईप घातलेलं आहे, प्लॅस्टिकचं असतं घट्ट, आणि एकमेकावर आपटत आहेत. काय होत आहेत, आपटत आहेत ते दोघांनाही सारखं लागतं आहे आणि दोघंही सारख्याच प्रमाणात एकमेकांपासून दूर जात आहेत. अगदी साधं उदाहरण घेऊया. तुम्ही भिंतीवर मारा, भिंतीवर तुमचा हात मारा. भिंतीवर तुमचा हात मारला की तुम्ही भिंतीला मारताय पण तेवढंच तुमच्या हाताला लागणार बघा. आणि तुम्ही जेवढ्या बलाने माराल, तुम्ही हळूच मारलं तुम्हाला कमी लागेल, तुम्ही जोरात मारलं तर तुम्हाला जास्त लागेल. अजून बघा की जत्रेमध्ये ना ह्या छोट्याशा होड्या मिळतात आणि त्या होडीला मागे असं हे असतं, अगरबत्ती किंवा मेणबत्ती पेटवून त्यामध्ये ठेवायचे आणि पाण्यात सोडायचे. आणि ती मेणबत्ती पेटवली की मेणबत्तीचे ह्याच्यामुळे उष्णतेमुळे वाफ निर्माण होते आणि जशी जशी ती वाफ निर्माण होईल मेणबत्ती पेटवल्यावर तशी जशी ती बोट जी आहे छोटीशी ती काय गोल गोल फिरायला लागते. किंवा फुगा लावतात मागे मेणबत्ती किंवा पेटलेली मेणबत्ती किंवा फुगा लावतात. फुग्यामध्ये हवा भरून ती मागे चिटकवायची त्या होडीच्या छिद्राला
आणि होडी पाण्यात सोडायची आणि त्या फुग्यातील हवा जशी बाहेर पडेल तशी ती होडी पुढे पुढे जाते बघा. तर ह्या उदाहरणावरून काय कळतं आहे, तसं इथे बघा तुम्हाला चित्र दिसते बघा. तोफ मारतात माहिती आहे ना तुम्हाला, तोफेमधून गोळा सोडतात, तोफ गोळ्या ज्या असतात त्या तोफा. तर तो गोळा जो असतो की नाही तो कसा पुढे जातो, त्या गोळ्याला जेव्हा ठिणगी लावली जाते त्यावेळेला ठिणगी लावल्यामुळे तो गोळा काय करतो, पेट घेतो आणि गोळा पुढच्या बाजूला जातो आणि तो जो तोफगाळ तो आपण त्याला हे म्हणतो ना, आपण तोफगाळ जो असतो ज्याच्यावर तोफगाळा असतो तो ती कुठे जातो, मागच्या बाजूला ढकलला जातो. ज्याच्यावर हे आहे तो तोफेचा गोळा आहे, ती तोफ आपण म्हणूया, ती मागच्या बाजूला जाते. कॅनॉन म्हणजे तोफ आणि तो गोळा पुढच्या बाजूला जातो. म्हणजे इथे दोन बलं कार्य करत आहेत. फोर्स ऑन बॉल म्हणजे हा तोफेचा गोळा, त्याच्यावर फोर्स आल्यामुळे तो पुढे जातो आणि ती तोफ मागच्या बाजूला जाते. फोर्स ऑन कॅनॉन लिहिलं बघा, कॅनॉन म्हणजे तोफ. म्हणजे दोघांवरही फोर्स अप्लाय होतो आहे, दोघांवरही बल लागतो आहे. आपण भिंतीवर मारतो तेव्हा आपल्या हातालाही बल लागतं, म्हणून आपल्या हातालाही लागतं. या पहिल्या चित्रातही तुम्हाला दिसतंय बघा, दोघंही एकमेकावर आपटतात आणि अपोजिट साईडला जात आहेत, बरोबर ना. मग काय आहे हे, तर निसर्गामध्ये जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बल लावतो तेव्हा त्याचबरोबर ज्या वस्तूवर आपण बल लावतो ना तेवढंच आणि तेवढ्याच परिमाणाचं किंवा तेवढ्याच मापाचं, सोप्या भाषेत म्हणजे दुसऱ्या वस्तूवर पण बल लागतं. कळलं का? जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याचवेळी दुसरी वस्तूसुद्धा त्या पहिल्या वस्तूवर बल लावते. म्हणजे फक्त एकाच वस्तूवर आपण बल लावतो, मी भिंतीलाच मारतो आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. पण बल हे कधीच एकांगी असत नाही. बल एकांगी म्हणजे फक्त एकटं किंवा एकच बल मी लावले असं होऊ शकत नाही. बल ही दोन वस्तूमध्ये अन्योन्य क्रिया आहे. दोन वस्तूमधील बलं नेहमी समान असतात पण विरुद्ध दिशांना असतात. कळलं की नाही? पहिल्या वस्तूने जे लावलं किंवा मी भिंतीवर जे मारलं त्याला क्रियाबल म्हणतात आणि त्या वस्तूने भिंतीने माझ्या हातावर जे लावलं बल त्याला प्रतिक्रिया बल असे म्हणतात. इथे बाजूला तुम्हाला दिसते बाळांनो, रॉकेटचं प्रक्षेपण जेव्हा करतात, अग्निबाणांचं प्रक्षेपण जे होतं ते ह्या न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारितच असतं. म्हणजे काय असतं की जेव्हा अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये इंधन भरलेलं असतं आणि ते इंधन जेव्हा जळतं तर इंधन प्रचंड का आपण प्रेशरने म्हणू, आपण मागील बाजूला खालच्या बाजूला इंधन बाहेर पडतं आणि ते इंधन त्या रॉकेटवर बल लावतं आणि तेवढ्या प्रचंड बलाने काय होतं, रॉकेट वरच्या बाजूला जातं. जर थोडंसं इंधन जाळलं तर रॉकेट वर जाणार नाही. म्हणजे जेवढं इंधनावर बल आहे तेवढंच बल इंधन रॉकेटवर लावतं आणि रॉकेट पुढच्या दिशेला जातं. म्हणजे काय आहे, यावरून आपण न्यूटनचा तिसरा नियम सांगू शकतो. न्यूटनचा तिसरा नियम पहा, ह्या ठिकाणी ही व्यक्ती पण बघा बॉल टाकते आहे, बॉल पुढच्या बाजूला टाकते आहे, त्याची गाडी बघा मागच्या बाजूला जाते, दिसतं तुम्हाला. म्हणजे त्याने बल लावून बॉल ढकलला आहे, तेवढंच बल त्या गाडीवर लागल्यामुळे तो मागच्या बाजूला गेला आहे. म्हणजे याला म्हणतात क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल, ॲक्शन रिॲक्शन असंही म्हणतात ह्या दोन बोलांना, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. काय नियम आहे पहा, प्रत्येक क्रियाबल म्हणजे आपण लावलेलं बल समान परिमाणाचे त्याच वेळी बघा त्याच वेळेला तो मागे जातो आहे. बंदुकीतून जेव्हा गोळ्या सोडताना पण बघा धडधड 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 आवाज तुम्हाला बघा, बंदूक हलत असते त्या फायर करणाऱ्याच्या हातात, म्हणजे हलत असते म्हणजे बंदूक मागच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत असते. कळलं का? पण बंदुकीचं वजन जास्त असल्यामुळे गोळी जेवढ्या वेगाने जाते, गोळी हलकी असते तेवढ्या वेगाने बंदूक मागे जात नाही, तर ते हलते बंदूक. म्हणजे प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे आणि त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते आणि त्यांच्या दिशा मात्र कशा असतात, परस्पर विरुद्ध असतात. कळलं का? म्हणजे दोन्ही एकाच वस्तूवर नाही आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे त्या एकमेकांचा परिणाम कधी नष्ट करू शकत नाही. तुम्ही म्हणाल दोन बलांची आपण बेरीज केली तर शून्य होईल, नाही, कारण दोन वेगवेगळ्या वस्तूवर आहे ना. बॉलवर क्रियाबल आहे आणि गाडी जी मागे जाते तिच्यावर प्रतिक्रियाबल आहे, पण दोघांचं प्रमाण जे आहे ते सारखं असतं. हे बघा क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल, हे बघा तुम्हाला मी सांगितलं ना किती बघा प्रचंड प्रमाणात इंधन मागे टाकलं जातं आणि त्या इंधनाचा जो फोर्स आहे त्या फोर्सने ते जळणारं इंधन जो रॉकेट जे आहे किंवा अग्निबाण जो आहे स्पेस शटलला घेऊन जाणारं, उपग्रहाला घेऊन जाणारं, तो तेवढ्या प्रचंड बलाने वरच्या दिशेला ढकलतो आणि आपल्या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जातो रॉकेट. बघा या ठिकाणी काही मुद्दे लिहिले आहेत क्रियाबल आणि प्रतिक्रियाबद्दल. तर क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल ह्या दोन स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. ही दोन्ही बलं जोडीनंच येतात
नंतर नाही, त्याच वेळी स्वतंत्र पद्धतीने अस्तित्वात नसतात. आणि ही एकाच वेळी बघा, त्याच वेळी आणि वेगवेगळ्या वस्तूवर असल्यामुळे ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात. वेगवेगळ्या वस्तूवर असल्यामुळे त्यांचा एकूण परिणाम कधीच नष्ट होत नाही, एकूण परिणाम शून्य होणार नाही. कळलं तुम्हाला? हा आहे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. तर त्यामध्ये न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित पुढचा भाग आहे. आपण जसं मागच्या वेळेला दुसऱ्या नियमावर आधारित संवेग म्हणजे काय शिकलो, आता संवेग अक्षयतेचा नियम. म्हणजे संवेग अक्षयता, जसं ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. ऊर्जा कधी नष्ट होत नाही, एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होतं. 8वा वाक्य ऊर्जा अक्षयतेचा नियम. तसं संवेग अक्षयतेचा नियम आहे की संवेग कधी नष्ट होत नाही. संवेग एका वस्तूतला संवेग कमी झाला तर दुसऱ्या वस्तूच्या संवेगामध्ये तो ॲड होतो. असा संवेग अक्षयतेचा नियम आहे. काय पाहूया आपण? जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते, बरोबर ना, दोन वस्तू परस्पर क्रिया होत असते. म्हणजे आपण भिंतीवर हात मारला, आता माझा भिंतीवर मी हात मारला म्हणजे मी किती वेगाने मारला आणि माझ्या हाताचा किंवा हातामध्ये वस्तू असेल तर ते वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे माझा संवेग, बरोबर. आणि मी जेव्हा भिंतीवर हात मारला म्हणजे मी आघात केला, बरोबर ना. तर मग किती असणार, त्या भिंतीला किती संवेग निर्माण झाला, तर मी आघाताआधी माझा जेवढा संवेग होता तेवढाच संवेग नंतर आघात झाल्यानंतर असणार आहे. म्हणजे दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांचा एकूण संवेग नेहमी स्थिर असतो, तो बदलत नाही. म्हणजे काय, दोन वस्तूंची समजा टक्कर झाली, दोन वस्तूंची काय झाली, टक्कर झाली, तर त्यांचा आघात होण्यापूर्वी जो एकूण संवेग असतो तो आणि आघातानंतरचा एकूण संवेग समान असतो. म्हणजे कसा, मग या ठिकाणी दोन बॉल आहेत, ह्या बॉलने ह्या बॉलवर टक्कर केली, आपण दोन चेंडूंची आपण टक्कर केली. हा ॲक्च्युली न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे बाळांनो. तर टक्कर झाल्यानंतर संवेग स्थिर का राहतो, कारण टक्कर होण्यापूर्वी जो संवेग आहे, समजा याचा संवेग m1 गुणिले v' म्हटलं ना, मग m1 गुणिले v1 बिफोर कोलिजन. आणि मग ह्या बॉलची टक्कर झाल्यानंतर समजा ह्याचा संवेग कमी झाला असेल, कळलं ना, किंवा याचं वेग कमी झाला असेल, तर तो नंतर टक्कर झाल्यानंतर दुसऱ्या वस्तूमध्ये काय होतं, पुनर्वर्तित होतो. पुनर्वर्तित म्हणजे काय होतो, ट्रान्सफर होतो. कळलं का, त्या दुसऱ्या वस्तूमध्ये काय होतो, ट्रान्सफर होतो. पहिल्या वस्तूचा संवेग कमवून दुसऱ्या वस्तूमध्ये ट्रान्सफर होतो. म्हणजेच काय होणार सांगा, एका वस्तूचा कमी झाला पण दुसरा जो हिरवा बॉल आहे त्याचा संवेग काय होणार, वाढणार ना. त्यामुळे आघातापूर्वी जे ह्या दोन वस्तूंचा संवेग जो असेल, समजा आपण संवेगाचं सूत्र काय आहे, m गुणिले v आहे ना, मग आघातापूर्वी म्हणजे आपण u मानलं, दोन्ही वस्तूंचं घ्यायचं, ह्याचा m1 u1 असणार, याचा m2 u2 बेरीज केली. आणि आघातानंतर दोघांचा संवेग बघा, पहिल्या वस्तूचा संवेग कमी झाला असेल तर दुसऱ्या वस्तूमध्ये ट्रान्सफर होतो. त्यामुळे परत तुम्ही दोन संवेगांची बेरीज केलीत तर आधीचा संवेगानंतरचा संवेग काय असणार आहे, समान असणार आहे, बरोबर ना. हा संवेग अक्षयतेचा नियम आहे की दोन वस्तूंची, हा जो निळ्या बॉक्समध्ये आहे तो लक्षात ठेवा, टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या संवेगा इतका असतो. आणि हा नियम फार महत्त्वाचा आहे. म्हणजे संवेग ऊर्जा अक्षयतेच्या नियमाप्रमाणेच संवेग कधी जो आहे नष्ट होत नाही, ते एका वस्तूतून दुसऱ्या वस्तूमध्ये ट्रान्सफरित होतो. इथे बघा बंदूक दाखवल्या, बंदुकातून धूर निघते, धुराची ही दुसरी बंदूक आहे, मागच्या बाजूला बंदूक ढकलली जाते बघा, गोळ्या मारतात त्या बंदुकीसुद्धा बघा हलतात, म्हणजे बंदूक मागच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बंदुकीतून जेव्हा गोळी मारली जाते तेव्हा तिचा वेगाने ती जेव्हा गोळी पुढे जाते तेव्हा समजा तिचा संवेग m1 v1 आहे आणि गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असते ना, दोन्ही स्थिर असतात आघातापूर्वी, आणि त्यामुळे तेव्हा संवेग शून्य असेल. पण गोळी उडवल्यानंतर वरील नियमाप्रमाणे संवेग काय होतो, शून्यच होतो, कारण गोळी पुढे जाते आणि बंदूक मागच्या दिशेने जाते. आणि बंदूक जी मागे जाते, रिकॉईल म्हणतात त्याला, प्रतिक्षेपण, मागे सरकणे बंदूक, याला प्रतिक्षेपण असे म्हणतात. कळलं तुम्हाला? हा आहे संवेग अक्षयतेचा नियम. आणि ह्याच नियमाच्या आधारे काय म्हटलं तुम्हाला मी, न्यूटनच्या तिसऱ्या नियमाने हा जो उपसिद्धांत जो आहे, अग्निबाण आणि रॉकेट याचं प्रक्षेपण केलं जातं. प्रचंड प्रमाणात इंधन जे मागच्या बाजूला ढकललं जातं तर त्याच्या तेवढ्याच वेगाने किंवा तेवढ्याच बलाने पुढच्या बाजूला बलाने पुढच्या बाजूला रॉकेट जे आहे ते वरच्या दिशेने ढकललं जातं. बंदुकीच्या बाबतीत तुम्हाला जे म्हटलं की बंदुकीचं जे वजन जास्त असल्यामुळे गोळी वेगाने जाते, पण बंदूक मात्र फार कमी हलते,
समजलं तुम्हाला? म्हणजे बंदुकीचं जो आहे संवेग आणि गोळीचा संवेग यांचा परिणाम परस्पर विरुद्ध असल्यामुळे एकूण परिणाम त्यांचा स्थिर असतो आणि अग्निबाणाच्या ह्या प्रक्षेपणामध्ये सुद्धा संवेग स्थिर असतो, आघातापूर्वी आणि आघातानंतरचा संवेग. तर हा पहिला आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. तर यावर आधारित संवेगावर आधारित आपण काही उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण एक पाहूया. एक तोफेचं वस्तुमान आहे 500 किलोग्रॅम आणि त्यातून तोफगोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 मीटर प्रति सेकंद वेगाने प्रतिक्षेपित होते. म्हणजे तोफ मागच्या बाजूला जाते ना, तर तोफेचा संवेग काढा. तर संवेगाचं सूत्र आपण मागच्या भागात पण पाहिलेलं आहे. पहा इथे दिलेले घटक लिहूया. प्रथम तोफेचं वस्तुमान आहे 500 आणि प्रतिक्षेप वेग म्हणजे रिकॉईल स्पीड जो आहे ना, वेग म्हणजे मागे जाणे, तो आहे 0.25 मीटर प्रति सेकंद. तो फार कमी मागे जाते, तो गोळा पुढे जातो आणि संवेग काढायचा आहे. संवेगाचं सूत्र काय आहे? P बरोबर M गुणिले V. त्यामुळे M 500 दोन्ही एकक एकाच पद्धतीमध्ये आहेत का आधी चेक करा बघा. M केसमध्ये आहेत. 500 गुणिले 0.25 25ने हे केलं आपण गुणलं, 25 पाचा 25 असे ना 125 आणि वर 2 शून्य, जे 2 शून्य इथे लिहिले मी 2 शून्य, तर दशांश चिन्हानंतर 2 अंक असले मी 2 शून्य गेले, त्यामुळे उत्तर आलेलं आहे 125 किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद. हे संवेगाचं एकक आहे, किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद. पुढचं एक उदाहरण बघूया. 2 चेंडू आहेत. आता मग हे आघातापूर्वीचा संवेग आणि आघातानंतर संवेग समान असतो ना, त्यावर आधारित आहे बघा. 2 चेंडूंचा वस्तुमान दिलेला आहे 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम आणि ते एकाच रेषेवर एकाच दिशेने 3 मीटर प्रति सेकंद आणि 1.5 मीटर प्रति सेकंद वेगाने जात आहेत आणि त्यांची टक्कर होते. टक्कर झाल्यावर पहिला चेंडू 2.5 मीटर प्रति सेकंद वेगाने गतिमान होतो, म्हणजे हा नंतरचा वेग आहे बघा. आता दुसऱ्या चेंडूचा वेग काढा, म्हणजे आपल्याला V2 काढायचं आहे. दिलेले घटक लिहूया आधी बघा. इथे पहिल्या चेंडूचं वस्तुमान किती आहे? पहिल्या चेंडूचं सर्व लिहूया आपण. वस्तुमान लिहिलं पहिल्या चेंडूचं. हां तर बघा 50 ग्रॅम आहे इथे, त्यामुळे तुम्हाला म्हटलं मी किलोग्रॅममध्ये करणं गरजेचं आहे. त्यामुळे 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम ना, मग 1000ने मी भागलं 50ला, 1000चा 1 शून्य गेला, 5 भागिले 100 म्हणजे 0.05 5/7 किलोग्रॅम आलं. दुसऱ्या चेंडूचं वस्तुमान 100 आहे, ते पण मी किलोग्रॅममध्ये केलं 0.1 किलोग्रॅम. वेग आता पहिल्या चेंडूचा सुरुवातीचा वेग म्हणजे U1 ना, तो 3 आहे मीटर प्रति सेकंद. दुसऱ्या चेंडूचा वेग आहे 1.5. पहिल्या चेंडूचं अंतिम म्हणजे सगळी ही पहिलं आधी लिहिलं, दुसरं नंतर लिहिलं, दुसऱ्या चेंडूचं नंतर लिहिलं. पहिल्या चेंडूचा अंतिम वेग V1 2.5 दिले आणि दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग म्हणजे V2 आपल्याला काढायचं आहे. तर संवेग अक्षाचा नियम काय बाळानो, की सुरुवातीचा संवेग आणि नंतर अंतिम संवेग समान असतो. नियम लिहिला आहे बघा. M1 U1 अधिक M2 U2 दोन्ही वस्तूंचं आहे ना, दोन्ही वस्तूंची बेरीज करायला पाहिजे, बरोबर M1 V1 प्लस M2 V2. तर ह्या किमती घातलेल्या आहेत, लक्ष देऊया आपण. पहा इथे M1ची किंमत 0.05 आहे ना किलोग्रॅम आणि गुणिले U1 त्याचा सुरुवातीचा वेग 3 अधिक M2 U2 दुसऱ्या बॉल जो आहे त्याचं वस्तुमान 0.1 आणि U2 आहे 1.5 बरोबर. ह्या बाजूला काय M1 पुन्हा 0.05 गुणिले V1 म्हणजे टक्करीनंतरचा वेग आहे 2.5 अधिक M2 0.1 गुणिले हा V2 आपल्याला काढायचा आहे बरोबर. मग इथे गुणाकार केला बघा, 3×5 15 दशांश चिन्हानंतर 2 अंक ते 0.15 आलं. इथे 15 1 15 दशांश चिन्हानंतर हा 1 आणि हा 1 2 अंक 0.15 आलं. या बाजूचा गुणाकार 25 5 25 असे 125 पण दशांश चिन्ह पलीकडे 1 2 3 अंक 0.125 प्लस हे 0.1 V2 म्हणजे 0.1 V2 तसंच राहिलं. तर इथे बेरीज केली 0.15 अधिक 0.15 0.30 म्हणजे 3 इथे असंच राहिलं अधिक 0.1 V2. तर इथे आपल्याला काय करायला पाहिजे माहिती आहे का, 0.125ची बाजू बदलायला पाहिजे, वजाबाकी होणार. ही वजाबाकी किती आली पहा, ही वजाबाकी आली 0.175 आणि ह्या 0.1ने भागलं मी इथे. भागल्यानंतर काय माहिती दशांशाने एक एक घर पुढे सरकवलं म्हणजे 10ने गुणलं. हे दशांश छेदस्थान दशांशांना नेहमी घालवायचं, ते घालवण्याच्या जेव्हा मी 10ने गुणलं तर इथे दशांशांना एक घर उजवीकडे सरकलं. लक्षात ठेवा, गुणलं की दशांशांना उजवीकडे सरकतं, भागलं की दशांशांना डावीकडे सरकतं. त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे 1.75 मीटर प्रति सेकंद. म्हणजे टक्करीनंतर जो दुसरा चेंडू आहे त्या दुसऱ्या चेंडूचा वेग किती झालेला आहे 1.75. तुम्ही इथे नीट पाहिलं तर पहिला चेंडूचा किती होता वेग टक्करीच्या आधी 3 होता
आणि दुसऱ्या चेंडूचा 1.5 होता आणि टक्करीनंतर काय झालं बघा, पहिल्या चेंडूचा वेग कमी झाला, बरोबर ना. म्हणजे वेग कमी झाला म्हणजे वस्तुमान बदलणार नाही, वेग कमी झाला 3चा 2.5 म्हणजे त्याचा संवेग पण कमी झाला. मग तो संवेग कमी झालेला नाहीसा झाला का? संवेग अक्षयतेच्या नियमानुसार संवेग नाहीसा होत नाही. टक्करीनंतर इकडचा कमी झालेला संवेग दुसऱ्या वस्तूमध्ये पुनर्वर्तित होतो. त्यामुळे आता याचा जर वेग कमी झाला तर याचा वेग 1.5 वरून वाढणार. बरोबर वाढला आहे की नाही पहा बरं, 1.75 वाढला आहे ना. म्हणजे दुसऱ्या चेंडूचा वेग वाढला, साहजिकच संवेग वाढला आणि म्हणून दोन्ही आघाताआधी आणि नंतरचे संवेग समान राहतात, हे या उदाहरणावरून आपल्याला कळतं. अशा प्रकारे आपण आजच्या भागात आणि मागील भागात काय पाहिलं, न्यूटनचे गतिविषयक नियम पाहिले आणि गतिविषयक समीकरणे व त्यावर उदाहरणेही आपण पाहिली. मागच्या भागामध्ये संवेग म्हणजे काय, संवेगाचं सूत्र P = mv आणि संवेग अक्षयतेचा नियम की दोन वस्तूंच्या टक्करीनंतर आघातापूर्वीचा एकूण संवेग आणि आघातानंतरचा एकूण संवेग दोन्ही समान असतात, हे आपण पाहिलेलं आहे. बाळांनो, व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचा आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओबद्दलचा तुमचा अभिप्राय नोंदवण्यासाठी गुगल फॉर्म आहे, तो तुम्ही भरायचा आहे. त्याचबरोबर त्याखाली व्हिडिओवर आधारित तुम्हाला काही प्रश्न दिले असतील तर प्रश्नांची तुम्ही उत्तरे लिहायची आहेत. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.